कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? लव्ह मॅरेज आमचं म्हणजे वन साइडेड लव्ह मॅरेज होतं. इथपर्यंत आलं होतं, कधी एकदा बोलते असं झालं होतं. म्हणजे फक्त मी विचारलं, म्हणजे माझा प्रश्न संपलाही नाही तोपर्यंत उत्तर आलेलं होतं. लव्ह मॅरेज आहे माझं. लव्ह मॅरेज म्हणजे त्यांच्याकडून लव्ह मॅरेज आणि माझ्याकडून अरेंज. असं कसं असेल? कुठे ते? ऑफिसमध्येच होतो एकत्र आम्ही हा. आणि त्यांना मी फार आवडायचे. आणि पण तुम्ही त्यांना त्यांनी- बघत होता? हा, मी बघत होते. म्हणजे काय? पण मला ते असं म्हणजे मी त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे कधीच पाहिलं नाही. ॲज अ फ्रेंड म्हणूनच मी त्याच्याकडे बघत बरोबर. होते. मग पुढे जाऊन त्याला कळलं की बाबा ही काही आपल्याला पटणारी नाहीये. मग त्याच्यामुळे तो माझे भाऊ आणि हे तिघ जण एकत्र क्रिकेट खेळतात. मग त्याच्या थ्रू त्याने तिकडून सेटिंग लावून मग माझ्याकडे आला. नाही, पण मला सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष झाले. 11 वर्षापूर्वी त्यांना वाटलं होतं की ही पटणार नाही, हो. जे अजूनही पटत नाहीये. नाही, आता पटतीये. आता पटवावं लागतंय कोणाला? त्यांना. नाही, खूप केलं त्याने ऍक्च्युली. म्हणजे मला पटवण्यासाठी खूप गोष्टी केल्या. असं काय असे काय खूप कमी. काय काय केलं? एवढं काय केलं? म्हणजे आधी तर तो फॅमिली थ्रू गेला, मग तो माझ्याकडे आला. म्हणजे फॅमिली माझ्याकडे आली की बाबा तू लग्न कर, तो मुलगा चांगला आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग मी हो बोलले. म्हणजे मी शुक्रवारी हो बोलले, रविवारी पप्पांनी लगेच माझी एंगेजमेंट करून टाकली. का तर बाबा मुलीचं नंतर मतपरिवर्तन नको व्हायला. पण ते असाच स्वभाव आहे तुमचा? हो. आणि असं नाहीये, पण बडबडी आहे. असं नाहीये, पण हो बडबडी म्हणालाय आहे. का तुम्ही? हो म्हणालाय, आमच्याकडे रेकॉर्ड झालेलं आहे. नाही, बडबडी फार आहे, फार नाही, आहे. बडबडी असणं आणि चिडचिडी असणं ह्या हा, दोन. चिडचिडी आहे मी. ते खूप शांत आहे. हे बघा, मी विचारलं का तुम्ही आहात का? नाही, पण तुम्ही ओळखलत अरे मला. पण माझं वाक्य पूर्ण तर होऊ द्या ना. बडबडी असणं आणि चिडचिडी असणं हे यात खूप फरक आहे असं मी बोलणार होतो. अच्छा. पण तुम्ही बडबडी असणं आणि चिडचिडी, हो मी चिडचिडी आहे असं लगेच मला उत्तर सांगून दिलं. काय एवढी चिडचिड करता हो? माहिती नाही का, पण आहे मी लहानपणापासून अशीच आहे. इव्हन कशामुळे? त्यालाही आधीपासूनच माहिती होतं की फार चिडचिडी आहे म्हणून. म्हणजे आता होणाऱ्या परिणामांना तेच जबाबदार आहे. नाही, मीही जबाबदार आहे तितकी. नमस्कार, आपलं कसं काय? सर, मी आमचं अरेंजच आहे. आधी म्हणजे रोहित माझ्या मिस्टरांनी परमिशन काढलेली आईकडनं की मी फोनवर बोलू का, म्हणजे बघण्याच्या कार्यक्रमाच्या अगोदर आधी बोलू का तिच्याशी. तर आईने होकार दिला. पण मग तुमच्या बाबतीत कसं काय? सर, मी बँकमध्ये जॉब करते आणि त्याला सॅटर्डे आणि संडे सुट्टी असते आणि मला फक्त सॅटर्डेला सुट्टी असते. अरे. सो तेवढं एक 24 तास आम्ही छान मस्ती मजेत घालवतो. घालवता ना? बघा जरा, बघा मैत्रिणीकडे. कळलं का? एपिसोड बघायला सांगा आज मिस्टरांना. नमस्कार. नमस्कार. आपलं कसं काय? आमचं अरेंज विथ लव्ह झालं. पहिल्यांदा स्थळ आलं, फोटो पाहिला, आवडला मला मुलगा. नंतरून घरच्यांना आवडला नाही, का तर त्यांचं गाव खूप लांब होतं आणि एवढ्या लांब मुलगी द्यायची म्हटल्यावर थोडंसं जरा मम्मी पप्पांनी जरा विचार केला, म्हणून त्यांना नकार दिला. नंतरून मग मला राहावे ना, मग बायोडाटावर बायोडाटा आला होता, नंबर होता. मग फोन केला मी एक दिवस की कसं काय, का नाही म्हणतात ते वगैरे. मग त्यांनी विचारलं मला, मग सांगितलं की खूप गाव लांब आहे वगैरे असं तसं. मग ते म्हटले तुला कुठं गावाला राहायचंय, पुण्यात तर राहायचंय आणि माझी ड्युटी पुण्यालाच आहे, पोलीस येते. बरं बरं. मग म्हटलं चालेल, मी बघते एकदा विचारून. मग पप्पांना म्हटलं पप्पा तुम्ही मला आत्तापर्यंत सर्व दिलं, फक्त आता शेवटचं मागते की मला मग ह्या मुलासोबत लग्न करायचं. पप्पांनी मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बसवलं घरच्यांना की आहे हिची अपेक्षा. आणि पहिलं स्थळ होतं माझं, पहिलेच कांदे पोहे आणि पहिल्या ह्याच्यातच झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.